तरी बघा फायनली झालेली आहेत. हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आज आहे शनिवार आणि आज आई आपल्याला मस्त रेसिपी करून दाखवणार आहे. तर भरलेला पापलेट नाही तर आता वाजलेत बघू शकता तुम्ही, सकाळचे 10:30 होत आलेत आणि आई सगळं कापायला सुरुवात केली. आज आई बसूनच हा अर्धा वाटा ओला खोबरा, हा अर्धी नारळाची वाटी, अर्धी वाटी फक्त खोबरा घेतलाय आणि एक वाटा लसूण, लसूण, जिरा आणि कोथिंबीर, मिरच्या नाही. मग एकदाच सगळं वाटणार आहे हे एकदाच वाटणार आणि त्याला ना परसणार तेलामध्ये. अच्छा, त्याच्यात थोडासा गरम मसाला टाकणार. जर जोरात बोल ना आई. गरम मसाला टाकणार, हळद टाकणार ना चालेल. हे बघा आईने मिरच्या पण घेतल्या आणि अद्रक नाही. चला आता हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया एकत्रच ना. तर हे बघा आईने साफ करायला घेतले पापलेटा. आता कशी कापणार आहे ही? भरायचे आहेत म्हणून मधनं फाडणार. आतून एका साईडने नाही जातोय का? फाडला ना. तिन्ही पण भरूया ना आपण. दाखव आहे तिन्ही पण आता भरणार आम्ही मस्तपैकी. बघा वाटप पण मस्त वाटून घेतला. आधी आईवली वाटप वाटूया आणि मग मावरा साफ करायला घेऊया ना. ही पापलेटा झाले ना. हा काढते वाटतं मधली नाही. हा हे बघा मस्त साफ करून झाले. कर्वे पण पाडतात आई. ओके झाले. आता मस्त धुवून घेते आई. वाटप करायला हा तलाला. हा तर आता भरलेला पापलेट आहे हा मी आणि आईच खाणार नाही. कारण की रेणूचा मार्गशीर्ष उपास आहे म्हणून ना. रेणू नाही खाणार आहे. रेणू आमच्याकडे बघत बसणार आहे ना. रेणू गेली वाटतं. भरलेला पापलेट आम्ही दोघे जरी खाणार, तू फक्त बघत बसणार ना. मार्गशीर्ष सुटल्यावर खाणार आहे. अरे मग तो सर खाऊन हो ना आमचा हे पापलेट. हा कोणचा? रेणूचा ना. जाऊ दे आता काय मार्गशीर्ष लवकरच होते. आईने कढई ठेवली आणि आता वाटप आहे हा भाजून घे. आणि पापलेटा पण मस्त धुवून साफ करून घेतली. हा हे बघा किती चमचे टाकशील आई तरी? जास्त चमचा नाही, एवढा जास्त चमचा नाही बोलतो. त्यानंच भाजायचं. मटेरियल त्याला वास नाही येत. हा म्हणून ते भाजलेला चांगला असतं लसणाचा, मिरचीचा. अच्छा गॅस थोडा बारीक कर. सगळा काढून घेतो बघा. कंजूस आई. तरी किती मिनिटं लागतील हे शिजायला? लगेच शिजत ना. हा 5-10 मिनिटात होईल ना. हा हा थोडासा गरम मसाला टाक. हा आणि मसाला आपला येऊ मसाला नाही का. मिरच्या घेतल्या. हा आणि मीठ. याला पण हळद टाकायला लागेल. हा चवीनुसार. हे बघा मीठ लावून घेतला आईने. बघा हळद लावून घेतली. हा मीडियम साईजचीच आहेत. जास्त पण मोठी नाही आणि जास्त पण छोटी नाही. नाही हा हा
आता आई मसाला लावून घेते. दोन चमचे टाकला नाही. दीड चमचा झाला. काय बोलता? दीड चमचा झाला. 1.5 चमचा म्हटलं 2 चमचे टाकलंस का? हे बघा मसाला पण मस्त शिजलाय आणि गॅस बंद केला आईने. झाला ना आई? हे बघा वाटप काढून घेतलंय थंड व्हायसाठी. गरम गरम आहे, वाफा निघतात. वासले भारी. हा वास लय भारी येते. हे बघा एक साईडला तवा तापत ठेवला आईने आणि इथं पापलेटा भरून घेते. हे बघा भाजून असं. हा जर कच्चा वाटप घेतला तर आई वास येत ना आई? थोडस तेलात परतून घेतलं की वास नाही ना? हा नाही वास येत. हा हे बघा मस्त भरली आहे मी. आता तेल टाकते आणि हे तळून घेते. याला रवा नाही लावस काय? नाही. हा बिन रव्याचं. बिन रवा. अर्धा कसा रवा बी लावतात ना, किंवा तांदळाचं पीठ लावतात. तांदळाचं पीठ पण चांगला होतं. हा कडक पण आहे. कडक. आई असंच तळून घेते. थोडं टाकला. एकच राहील वाटतं आई. हा बरोबर. दुसरा पण टाकला. हे बघा तिने पण टाकला आईने एकदाच. तरी किती मिनिटात होतील हे? 10-15 मिनिटं जातीलच ना शिजायला. बारीक गॅसवर फास्ट केलं तर लवकर शिजते. पण कसं मसाला शिजला. खराब मटेरियल तर समजा असं शिजलाच आहे, पण सगळं असं एकदम शिजला तर बरं वाटतं. 10 मिनिटांपर्यंत. हा 10 मिनिटांनी बोलते. बघा हा नाही पलटत काही. 2 पलटलं. हा आताच पण आता- लापला टाकलाय ना. अच्छा. तरी बघा फायनली झालेली आहे. तर आता टायमिंग तर आहे खावाचा. 11:15 वाजले. लय लवकर झाली नाही आणि मस्त रेसिपी आहे ही. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हा तर आम्हाला किती दिवस झाले टाकवायची होती नाही भरलेली पापलेटा. तर आता फायनली झाली आहेत आणि आता मी खाणार पण आहे. टेस्ट करून मी तुम्हाला सांगते कशी झाली ती. चला तर हे बघा आता मी खाऊन बघते. एक नंबर झालाय. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी आमच्या बघायच्या असतील ना तरी आम्हाला सांगा ना, तरी आम्ही दाखवत जाऊ. तर आता व्हिडिओ तुम्ही इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की या खायला. बाय.